बीडच्या केज तालुक्यातील टाकळी या ठिकाणी जी हत्या झाली त्या प्रकरणानंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव घेण्यात आलं आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, अशी ही चर्चा होती की खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राचं या संपूर्ण प्रकरणामध्ये नाव घेतलं गेलं, पुरवणी जबाबात नाव घेतलं गेलं, मात्र ते संतोष देशमुखांच्या लढ्यामध्ये उतरले आणि त्यामुळेच त्यांना अशा पद्धतीने कट केला जातो त्यांच्या बाबतीत। या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? सर्वप्रथम जी घटना घडली ती दुर्दैवी आहे, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मी। आणि जो विषय आहे पुढचा, तर अख्खा महाराष्ट्र संतोष अण्णा देशमुख या प्रकरणात उतरलेला होता, त्याच्यात बजरंग बाप्पा हे एक भाग होते आणि अतिशय चुकीच्या पद्धतीनं जे नाव घेण्यात येत होतं। कारण का आपल्या बीड जिल्ह्याचे जे SP आहेत ते स्वतः सांगतात, स्वतः स्टेटमेंट देतात खबरदारीनं जिम्मेदारीपूर्वक की ह्याच्यात सौरभ सोनवणे हा कुठंही CDRमध्ये किंवा CCTV फुटेजमध्ये नाही आहे, तरी देखील तसाच एक दट्टा लावून जे हे प्रकरण धरलं तर ते कुठंतरी प्रशासनावर, जसं की देशमुख कुटुंबीय सुरुवातीपासून सांगत होतं की आमचा मुख्यमंत्रीवर विश्वास आहे, आमचा CIDवर विश्वास आहे, SITवर विश्वास आहे, तसेच माझं मत असं होतं की प्रशासनावर विश्वास ठेवून ह्या सगळ्या पुढच्या जे म्हणजे गोष्टी आहेत त्या त्यांनी ठेवायला पाहिजे होत्या, परंतु तसं न होता मागच्या महिन्यात पण जो काही इन्सिडेंट्स घडलेला आहे ते देखील तुम्ही बघितलेलं आहे। माझ्यावर देखील 307चा गुन्हा दाखल केला होता, परंतु जे सत्य असते ते सत्य कधी ना कधी बाहेर येतं आहे। परंतु जे तपासात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे कोणी निष्पाप आहेत त्यांच्यावर चुकीची कारवाई झाली नाही पाहिजे, या मताचा मी आहे। मात्र संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे न्यायाच्या लढाईत उतरले त्यांच्या बाबतीत हा कट केला जातोय असं वाटतंय का तुम्हाला, की मुद्दामून ही नावं घेतले जातात, आरोप केले जातात वाटते? साहजिकच जे सगळे सामाजिक राजकीय लोक होते संतोषांना या प्रकरणात उतरलेले, त्यांच्या बाबतीत असे अनुभव आम्हाला आत्तापर्यंत आलेले आहेत। परंतु या प्रकरणात एक शिकायला गोष्ट भेटली की ठराविक लोक पोटतिडकीनं सांगताना बघितले ह्याच्यामध्ये। ज्यावेळेस ज्ञानेश्वरीताईवर वेळ आली होती आंदोलनाची, त्यावेळेस आम्ही सगळेजणं कुठलीही जातपात धर्म न बघता आम्ही त्यांच्या स्वतःच्या गावाला जाऊन आम्ही पावसात आंदोलन केलं होतं की आरोपींना अटक करा, आरोपींना लवकर जेरबंद करा आणि ज्ञानेश्वरीताईला न्याय द्या। तिथं हे लोक कोणी दिसले नाही। काही लोक तर तिथं असे होते की आरोपीच्या बाजूनं संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांची सुटल्यावर हत्तीवर मिरवणूक काढणारे देखील लोक काल बघायला मिळाले। हे देखील प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे जनतेसमोर आणल्या पाहिजेत। ही संपूर्ण घटना जी घडली तुमच्या गावाच्या आसपासच्या परिसरात घडली, या संपूर्ण घटनेला वेगळं वळण दिलं जात आहे असं तुम्हाला वाटतंय का? आणि राजकीय द्वेषातून हे सगळ्या बाबी सांगितल्या जात आहेत असं वाटतंय का? घडलेली घटना ही दुर्दैवी आहे, घडलेली घटनेचं दुःख आहे त्या कुटुंबाला, त्या गावाला, याबद्दल मी काही बोलणार नाही। परंतु ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडल्या, कारण तिथं पोलीस स्टेशनमध्ये काही लोक चॅलेंज करत होते पोलीस स्टेशनला, याआधी न्यायालयाला देखील चॅलेंज केले त्या लोकांना की जर इथं काही खून खराबा झाला, इथं दंगल झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस असतील। तर हे असं जे वक्तव्य ज्या लोकांनी केलेलं आहे, किंवा अजून देखील संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील एक म्हणजे आढावा किंवा जे काय अहवाल आहे ते दाखल करायचा बाकी आहे। याच्यामध्ये सुद्धा भरपूर लोक आहेत जे की आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना सांगितले की ह्या लोकांची लिस्ट, ह्या लोकांचा काय रोल होता, तर आम्ही लवकरच ती लिस्ट देखील देणार आहोत। कारण का काल प्रामुख्यानं या लोकांना आम्ही त्या स्पॉटला बघितलेलं आहे। संतोष देशमुख खून प्रकरणाच्या सुनावणीला आता गती मिळाली असं वाटतंय का? कारण नवीन न्यायाधीश आल्याच्या नंतर एका महिन्यामध्ये थेट आत्तापर्यंत 4 सुनावण्या झाल्यात। साहजिकच 2-2.5 महिन्याचा कालावधी या 15 ते 29 तारखेपर्यंत झालेला आहे। कारण का पहिली तारीख 14 दिवसाला पडत होती, आत्ता 15 तारीख होती, 17 तारीख झाली, परत 22 तारखेला सुनावणी झाली आणि आता परत 29 तारखेला आहे। म्हणजे 2 महिन्याचा कालावधी नक्कीच या 15 दिवसामध्ये कव्हर झालेला आहे। पुढे देखील हे सगळं प्रकरण आता फास्ट ट्रॅकवरती चालवलं जाईल आणि लवकरात लवकर यामध्ये निर्णय होईल असं वाटतंय तुम्हाला? झालाच पाहिजे, कारण का असाही 1.5 वर्षाचा कालावधी या प्रकरणाला लोटला आहे आणि आम्हाला लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही त्यासाठी जो पाठपुरावा करावा लागेल तो आम्ही पाठपुरावा करण्यास तयार आहोत।
नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत धनंजय देशमुख होते आणि त्यांनी जे टाकळी या ठिकाणची घटना घडलेली आहे त्याबाबत निषेध व्यक्त केलेला आहे. मात्र ही संपूर्ण घटना जी आहे त्याला वेगळं वळण देण्याचा किंवा अशा प्रकारचा प्रयत्न झाल्याचा आणि यापूर्वी देखील असे प्रकार घडल्याचा अनुभव आल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख प्रकरण हे लवकरात लवकर निकाली लागेल असा देखील विश्वास व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.